पोलीस जर भक्षक झाले तर रक्षक कोण आणि मानवाधिकार आयोगच जर गप्प असेल तर लोकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर। देशभरामध्ये पोलीस यंत्रणा ही जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असावी अशी अपेक्षा असते, मात्र वास्तव चित्र पूर्णतः याच्या उलट दिसून येते। सामान्य नागरिकांना रस्त्यावर आणि पोलीस ठाण्यामध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांचे व्हिडिओ वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तरी देखील देशातील मानव अधिकार आयोग या प्रकरणांवर अजूनही गप्प आहे, हे विशेष चिंतेचे कारण ठरत आहे। सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कारवाई करणे ही मानव अधिकार आयोगाची जबाबदारी आहे। आयोग स्वतःहून दखल घेऊ शकतो असा कायदेशीर अधिकार असतानाही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांकडे ते दुर्लक्ष करताना दिसत आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून स्थापन झालेली ही संस्था केवळ नावापुरतीच कार्यरत असल्याचे चित्र आहे। जेलमध्येही कैद्यांवर हिटलरशाही पद्धतीने वागणूक दिली जाते। ऑन कॅमेरा मारहाणीचे प्रकार समोर येतात, पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही। रस्त्यावर पोलिसांकडून सामान्य लोकांवर बेधडक मारहाण केली जाते आणि नंतर त्यांच्याकडून हप्ते वसूल केले जातात। असे प्रकारही अनेक ठिकाणी समोर आलेले आहेत। दहशत निर्माण करून हप्ता वाढवण्याचा हा भयंकर प्रकार जनतेच्या सुरक्षेऐवजी शोषणाचे साधन बनला आहे। या सगळ्या घटनांमधून स्पष्ट होतं की मानव अधिकार आयोग फक्त अहवालांमध्ये आणि फाईलीत अडकून पडला आहे। प्रत्यक्ष कारवाई, जबाबदारी आणि जनतेच्या बाजूने उभं राहणं हे दूरच आयोग या गंभीर प्रकरणांवर मूग घेऊन गप्प बसलेला आहे। आज जर आयोगच अशा घटनांकडे दुर्लक्ष करत असेल तर सामान्य जनतेसाठी न्याय कोण देणार? कायदा आणि संविधानाचं रक्षण करणाऱ्या संस्थाच जर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसतील तर हा लोकशाही व्यवस्थेवरचा मोठा आघात आहे। ग्राउंड रिपोर्ट ER न्यूज मराठी, मुंबई।